तर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी येते। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, महसूल मंत्री एकनाथ खडसे राजीनामा देणार अशी शक्यता निर्माण झालेली आहे। खडसे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। खडसे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे आणि खडसेंवरती मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव प्रचंड भाजपच्या अंतर्गत वाढताना पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या आरोपांमुळे खडसेंवरती राजीनामा द्यायचा दबाव प्रचंड वाढलेला आहे। त्यामुळे एक मोठी आणि महत्त्वाची बातमी मिळते की एकनाथ खडसे राजीनामा देण्याची शक्यता आहे। महसूल मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत। एकनाथ खडसे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। एकनाथ खडसे राजीनामा देण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसेंवरती वेगवेगळ्या आरोपांमुळे राजीनामा द्या अशा प्रकारचा दबाव पक्षांतर्गत प्रचंड वाढलाय। आपण थेट जाऊया निलेश खरे यांच्याकडे। निलेश, प्रचंड मोठा दबाव या ठिकाणी एकनाथ खडसेंवरती आहे। ज्या प्रकारे वेगवेगळ्या आरोप त्यांच्यावरती केले गेले, दाऊदची कनेक्शन, त्यानंतर जमीन हडपल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांची आज एकनाथ खडसेंनी भेट घेतलेली आहे आणि एकंदरीतच राजकीय चर्चांना उधाण आलंय की खडसे राजीनामा देतील। मयंक, जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार महसूल विभागामध्ये फायलींची आवरासावर सुरू झालेली आहे। मुख्यतः ज्या फाईल्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्या खडसेंच्याच कार्यकाळामध्ये मंजूर होणं गरजेचं आहे, त्या फाईल्स कोणत्याही परिस्थितीत आज रात्री 8:30 वाजेपर्यंत निकाली काढा अशा स्वरूपाची चर्चा जी आहे ती मंत्रालयात महसूल विभागामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यामुळे महत्त्वाच्या फाईल्स ज्या आहेत ते वेगळ्या केल्या जात आहेत। ज्या वेळेला अशी गतिविधी, अशा पद्धतीचं वातावरण हे मंत्रालयात दिसतं त्यावेळेला एकदा आचारसंहिता लागत असते किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतो किंवा मंत्रिपद जाणार असतं। या ठिकाणी शक्यता एकच, ती म्हणजे मंत्रिपद जाण्याची आणि त्यामुळे एकनाथ खडसे हे अखेरीस आपल्या आरोपांनंतर राजीनामा देतील अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे। आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्वतः एकनाथ खडसे यांनी आपल्यावरच्या आरोपांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता। मात्र गेले 15 दिवस सातत्यानं एकनाथ खडसेंवर दबाव वाढत होता की त्यांनी आपल्या पदावरून दूर व्हावं। मुख्यतः एकनाथ खडसे यांची कार्यपद्धती ही भाजपचा जो स्वच्छ प्रतिमेचा चेहरा आहे त्याला मलिन करणारी होती आणि म्हणून एकनाथ खडसेंना कोणत्याही परिस्थितीत पदावरून हटवा अशा स्वरूपाची प्रक्रिया जी आहे ते भाजप अंतर्गतच सुरू होती। त्यातून अंजली दमानी यांनी केलेले आरोप इतकंच नाही तर हॅकरकडून समोर आलेली माहिती ही एकनाथ खडसे यांच्या मुळावर घाव घालणारी होती आणि अखेरीस एकनाथ खडसेंसारखा नेता जो मुख्यमंत्री पदाचा दावेदार होता, अखेरीस त्याला मंत्रिपदावरून जावं लागेल अशी शक्यता आहे जी निर्माण झालेली आहे। आज रात्री उशिरा किंवा उद्या या संदर्भातला निर्णय जो आहे तो अपेक्षित मानला जातोय। याला अधिकृत दुजोर अद्याप कुणी दिलेला नाही, ना भाजप नेतृत्वानं दिलाय ना सरकारमधून मुख्यमंत्र्यांनी दिलाय। मात्र सूत्रांकडून जी माहिती निर्माण होते समोर येते त्यानुसार एकनाथ खडसे हे राजीनामा आज रात्री उशिरापर्यंत देऊ शकतात त्यांच्यावरच्या आरोपांपासून दूर जाण्यासाठी म्हणून आणि त्यानंतर ते एक तर राज्यसभेत जातील खासदार म्हणून किंवा राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती केली जाईल अशा स्वरूपाची माहिती जी आहे ती मयंक समोर येते। पण निलेश, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या प्रकारे एकनाथ खडसेंवरती आरोप लागले होते, हे आरोप प्रामुख्याने दाऊदची फोन कनेक्शन आणि त्याच्यानंतर लँड ग्रॅबिंग म्हणजे लँड जमीन हडपल्याचे होते। या संपूर्ण प्रकरणानंतर अमित शहांनी महाराष्ट्राच्या या नेतृत्वाकडून प्रदेशाध्यक्षांकडून एक रिपोर्ट मागितला होता। हा रिपोर्ट देखील जे आहे ते दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींना देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर एकंदरीतच ही एक मोठी कारवाई आपण म्हणतो याला सुरुवात झाली आहे किंवा या कवायतीला सुरुवात झाली आहे। अगदी या कवायतीला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी एकनाथ खडसे यांचा राजीनामा ही एकनाथ खडसेंसाठी नामुष्कीची बाब असेलच, पण त्याचबरोबर भाजप नेतृत्वासाठी ही नामुष्कीची बाब असेल। कारण शिवसेनेनं, एकनाथ खडसे सातत्यानं शिवसेनेविरोधी आवाज उठवत होते, नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते। शिवसेनेचे नेते असलेले, मंत्री असलेले आणि ज्यांच्याकडे MIDC हा विभाग आहे, मुख्यतः उद्योग विभाग आहे, त्या सुभाष देसाई यांनी एकनाथ खडसेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली होती आणि एकनाथ खडसे हे पूर्णतः घेरले गेलेत अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते निर्माण झालं होतं आणि त्यामुळे एकनाथ खडसेंसारखा प्रतिमा मलिन असलेला नेता जो आहे तो भाजपमध्ये राहिला तर भाजपची ही प्रतिमा मलिन होईल आणि म्हणून एकनाथ खडसेंना दूर करा हा प्रयत्न। मात्र एकनाथ खडसे दूर झाल्यानंतरही भाजपच्या एका नेत्याचं नाव जे आहे ते काळ्या यादीमध्ये निश्चितच येईल आणि त्यातून भाजपची प्रतिमा जी आहे ती मलिन होईल। मुख्यतः विरोधकांचा आत्मविश्वास जो आहे तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल। बरोबर, विरोधकांचा आत्मविश्वास वाढणार। मात्र निलेश, ज्या प्रकारे एकंदरीतच गेल्या काही दिवसातल्या घडामोडी घडल्या
ज्या प्रकारे खडसे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अचानक बदलत होते, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय जो आहे तो स्वतःच्या अखत्यारीत खडसे बदलत होते, कुठेतरी सरकारची इमेज आणि सरकारची भूमिका आणि याच्या विरुद्ध खडसेंची भूमिका अशी एक जी आहे ती चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये उभं राहायला दिसलं, त्याचा पण कुठेतरी या संपूर्ण गोष्टीवरती फटका पडलाय का? मुख्यतः एकनाथ खडसेंकडे सर्व जे विभाग होते ते विभाग म्हणजे भ्रष्टाचाराची खाण अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. महसूल विभाग जो कोणत्याही राज्यामध्ये अत्यंत भ्रष्ट विभाग म्हणून बघितला जातो. फक्त आपणच हे म्हणत नाही, स्वतः अँटी करप्शन ब्युरोचे जे रिपोर्ट आहेत त्यानुसार पोलीस विभाग म्हणजे गृह खातं आणि महसूल विभाग हे भ्रष्ट विभागांपैकी सर्वात भ्रष्ट असलेले विभाग म्हणून समोर येतात. तो विभाग त्यांच्याकडे होता. एक्साईज अबकारी कर अत्यंत भ्रष्ट विभाग म्हणून मानला जातो. हाही विभाग एकनाथ खडसेंच्या अखत्यारीत होता आणि त्यामुळे भ्रष्टाचाराशी संबंधित असलेले अनेक विभाग खडसेंजवळ असल्यामुळे खडसे अडचणीत येणार हे स्पष्टच होतं. अखेरीस एकनाथ खडसे जे आहेत त्यांच्यावर जे आरोप झाले ते पक्षाच्या प्रतिमेला आणि मुख्यतः सरकारच्या प्रतिमेलाच हानिकारक आहे असं चित्र निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी एकनाथ खडसेंवर कारवाई होती. मात्र याची मुळं जी आहेत ही मुळं आत्तापासूनची नाही आहेत. ज्या वेळेला महाराष्ट्रात मंत्रिमंडळ गठन झालं, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती झाली, त्याच वेळेला आपल्याला मुख्यमंत्री करा म्हणून स्वतः एकनाथ खडसे हे रुसून बसलेले होते. अनेक काळ ते आपल्या प्रदेश कार्यालयात गेले नव्हते. इतकंच नाही तर आपल्यापेक्षा ज्युनियर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री कसं केलं जाऊ शकतं म्हणून त्यांनी त्रागाई केला होता आणि त्याची नाराजी जी आहे ती नाराजीची बीजं जी आहेत ती तेव्हापासूनची होती. अखेरीस त्यांनी मुख्यमंत्र्यांना जे योग्य पाठिंबा देणं गरजेचं होतं तो देताना ते पाहायला मिळाले नाही आणि त्यातूनच ही परिणिती आहे की एकनाथ खडसे यांना आपलं मंत्रिपद जे आहे ते अखेरीस गमवावं लागू शकतं आणि त्यासाठी म्हणून दबाव जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. निलेश, एक शेवटचा प्रश्न. या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळेला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी संपूर्ण रिपोर्ट मागितला होता, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी पंतप्रधानांसमोर या गोष्टी ज्या आहेत त्या ब्रीफही केल्या होत्या. कुठेतरी हायकमांड कडनं हा दबाव जो आहे तो जास्त वाढताना पाहायला मिळतोय की एकनाथ खडसे यांनी स्वतःहून या संपूर्ण चौकशी सुरू आहे तोपर्यंत मी राजीनामा देतो, चौकशी तुम्ही करा, अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य करत राजीनामा द्यावा, बाजूला व्हावं, जेणेकरून पक्षाची प्रतिमा जी आहे ती मलिन होणार नाही. मुख्यतः अशा स्वरूपाचा जर आपण इतिहास बघितला की मी राजीनामा देतो, माझ्यावरची चौकशी पूर्ण होऊ द्या, मगच मी मंत्रिपदावर येईल. अजित पवारांनी अशा स्वरूपात सिंचन घोटाळ्याच्या वेळेला भूमिका घेतली होती. पण अजित पवार हे त्यांच्या पक्षातले अत्यंत महत्त्वपूर्ण नेते होते. इतकंच नाही तर ते पवार कुटुंबाचा भाग होते आणि त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिपदात स्थान मिळणं हे सहज सोपं होतं. मात्र एकनाथ खडसे यांची ताकद किंवा उंची ही भाजपमध्ये त्या स्तरावरची नाही आणि त्यामुळे आपण चौकशीसाठी म्हणून मंत्रिपदापासून दूर होतो असं वक्तव्य करून जरी एकनाथ खडसे दूर झाले तरी ते पुन्हा मंत्रिमंडळात पाहायला मिळतील अशी शक्यता नाही. आणि त्यामुळे एकनाथ खडसे हे मंत्रिपदावरून गेले तर त्यांना राज्यपालपद किंवा केंद्रात राज्यसभेचं खासदार या स्वरूपामध्ये काम करावं लागेल. जो प्रस्ताव मुख्यतः त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेला होता, जो सूत्रांकडून आपल्याला कळतोय त्यानुसार त्यांच्या मुलीला राज्यामध्ये राज्यमंत्री पद हे दिलं जाईल असं भाजपच्या नेतृत्वाकडून त्यांना प्रस्ताव दिला गेलेला होता. त्यांनी तो 15 दिवसापूर्वी नाकारला होता. आता जर खडसेंनी राजीनामा दिला तर भाजप नेतृत्वाची काय भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. मात्र जर राजीनामा दिला गेला तर तो मुख्यमंत्र्यांकडून मंजूर केला जाईल, कारण आतापर्यंत अनेक मंत्र्यांवर ज्यावेळी आरोप झाले मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे. या ठिकाणी क्लीन चिट देण्याइतपत मुख्यमंत्र्यांच्या हातात आता हे प्रकरण उरलेलं नाही आणि त्यामुळे हा राजीनामा स्वीकारला जाईल जर दिला तर. त्यामुळे जी माहिती येते त्यानुसार आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या एकनाथ खडसे हे आपलं पद सोडतील अशा स्वरूपाची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. निलेश, एक अत्यंत शेवटचा प्रश्न. ज्या प्रकारे आपण पाहतोय गेले जवळपास 15 ते 20 दिवस एकनाथ खडसेंवरती आरोप होत आहेत, मध्ये दाऊदचा कनेक्शन असू दे किंवा जावयाची लिमोजिन अवैध आहे, तेच सोबत पुण्यातली लँड ग्रॅबिंग, या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर कोणताच वरिष्ठ मंत्री हा एकनाथ खडसेंच्या बाजूला बसला नाही, दिसला नाही आणि त्याने जे आहे ते मीडियाला उत्तर दिले नाही. कुठेतरी एकनाथ खडसे मीडियाला आणि आपल्यावरच्या आरोपांना एकटेच उत्तर देत होते, एकटेच लढत होते. याचाच अर्थ असा काढावा का, एक रीड बिटवीन द लाईन्स, की पक्षाने एकनाथ खडसेंना एकटं सोडलं होतं? मुख्यतः पक्षाने एकटं सोडण्यापेक्षा दोन गट जे आहेत ते भाजपमध्ये जे निर्माण झाले ते म्हणजे मुख्यमंत्र्यांचा गट आणि एकनाथ खडसेंचा गट. मुख्यमंत्री जे खडसेंच्या विरोधक असे नेते होते, म्हणजे गिरीश महाजनांसारखा नेता जो जळगाव जिल्ह्यातला जामनेरमधून निवडून येणारा,
त्याला मुख्यमंत्र्यांनी आपल्याजवळ केलं, जेणेकरून एकनाथ खडसे एकटे पडत गेले आणि त्यामुळे एकनाथ खडसेंना एकटं पाडण्याची भूमिका जी आहे ती मुख्यतः या अगोदरच सुरू झालेली होती. आता भ्रष्टाचाराच्या घेऱ्यामध्ये, चक्रव्यूहामध्ये स्वतः खडसे अडकून पडलेले आहेत आणि त्यातून ते बाहेर येऊ शकतील अशी शक्यता नाही आणि त्यामुळे ही योग्य संधी जी आहे ती भाजपनं साधलेली आहे आपल्यातून मुख्यतः भ्रष्ट प्रतिमेच्या नेत्यांना दूर करण्याची. आणि एकनाथ खडसेंची जी मुख्यतः प्रतिमा आहे, विरोधी पक्ष नेते असताना शरद पवारांनी चिरीमिरी घेणारा नेता म्हणून त्यांच्यावर जो आरोप केला, तेव्हापासून त्यांची जी प्रतिमा डागाळली ती प्रतिमा पुन्हा दुरुस्त होऊ शकली नाही, सुधारू शकले नाही आणि त्यामुळे ती प्रतिमा जी आहे ती भाजपला कोणत्याही परिस्थितीत बरोबर नको आहे आणि म्हणून एकनाथ खडसे यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं जाईल अशी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते.